श्री स्वामी समर्थ. जेव्हा तुमच्याच लोकांनी तुमची साथ सोडली असेल तर समजून जा, त्यांचं तुमच्याकडे असलेलं काम आता झालेलं आहे. ते मनाने खूप चांगले असतात, फक्त जास्त डोकं असणारी लोक त्यांचा खूप जास्त फायदा उचलतात. नेहमीच इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका. दुसऱ्यांना खुश करता करता लोक आपली खुशी विसरून जातात. तुम्हाला दुसरं कुणीही समजून घेऊ शकत नाही. तुम्ही काय करू शकता हे फक्त आणि फक्त तुम्हालाच माहिती आहे. ही वेळ अशी चालू आहे की जो वेळेसोबत स्वतःला बदलू शकत नाही तो काहीही करू शकत नाही. ते जसे तुमच्याशी वागत असतील तसेच तुम्ही देखील त्यांच्याशी वागून बघा. तेव्हाच तुम्ही आजच्या दुनियेतील लोकांसोबत टिकून राहू शकता. विचार करत बसतो तो आयुष्यभर विचारच करत बसतो, आणि जो प्रयत्न करतो तो आज नाही तर उद्या नक्कीच यश वाटतो. तुम्ही कितीही यशस्वी व्हा, पण ज्याला तुमचं वाईट करायचं आहे तो वाईट करतच राहणार आहे. लोकांबरोबर बोलणं यासाठी कमी केलं आहे कारण त्यांच्याच तोंडून मी माझं वाईट ऐकलं आहे. मनापासून विचार करा की तुम्हाला काय करायचं आहे, डोकं आपोआपच चालेल. जर तुम्ही कुणाचा सहारा बनू शकत नाही तर किमान तुम्ही कुणाच्या दुःखाचं कारण तरी बनू नका. जर तुम्ही मोक्याची वाट बघत असाल तर हे चुकीचं आहे, कारण मोका मिळत नसतो, आपल्याला बनवावा लागतो. जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत कुणाला काहीच सांगू नका की तुम्ही नेमकं करताय तरी काय. यशाच्या शर्यतीत कायम टिकण्यासाठी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत भीती आहे तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही, पण ज्या दिवशी तुमच्या मनातील भीती जाईल त्या दिवशी तुम्ही सर्व काही करू शकता. जर तुमच्या जवळ पैसा असेल तरच तुम्हाला दुनिया विचारेल, नाहीतर आपली माणसं देखील आपल्याला ओळख दाखवत नाही. जीवनात कधीही उदास होऊ नका, कारण ही जिंदगी एका क्षणात बदलली जाऊ शकते. विचार करणं खूप मोठी गोष्ट नाही, तर काहीतरी करणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण विचार करण्यात आणि तो अस्तित्वात आणण्यात खूप मोठा फरक आहे. जिथे खोटं बोलून कुणाची तरी मदत होऊ शकते किंवा कुणाचा तरी जीव वाचू शकतो, त्या ठिकाणी खोटं सर्वात मोठं असू शकतं. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा हरण्याची भीती असते. कधी कुणाला सहजपणे अवेलेबल राहू नका, नाहीतर लोक तुम्हाला स्वस्थ समजतील. ज्या दिवशी कुणी एखादी व्यक्ती तुमची सवय बनून जाते त्या दिवसापासून ती व्यक्ती तुम्हाला कधीही उद्ध्वस्त करू शकते. हे परमेश्वरा, तू नक्कीच मला एकटं ठेव, पण अशा लोकांना कधीच मिळवू देऊ नकोस जे खेळ खेळून निघून जातात. सुका आयुष्यात खाल्लेली ठोकरे मनुष्याला खूप काही शिकवून जातात. कधीच एका भेटीवर विश्वास ठेवू नका, कारण या दुनियेत गरज नसेल तर लोक वर्षानुवर्ष जपलेली नाती देखील विसरून जातात. ज्यांना ज्ञान आहे त्यांना घमंड कुठला, आणि ज्यांना घमंड आहे त्यांना ज्ञान कोणतं. कोण आपलं आहे आणि कोण परका आहे हे या वाईट वेळेने मला दाखवून दिलं आहे. आता तर आपलीच माणसं धोका द्यायला लागले आहेत, दुश्मन तर लांबची गोष्ट आहे. या दुनियेत सर्वात वजनदार मतलब आहे. मतलब झाल्यावर मोठ्यातील मोठं नातं देखील हलकं होऊन जातं. काय करणार आता माझ्याजवळ येऊन, मला सारखा सारखा अनुभव देऊन तुम्ही मला गमावून बसला आहात. ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तीच आपला सर्वात जास्त फायदा घेते, कारण त्या व्यक्तीला